सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। मोटेवाडी परिसरातील मरगुबाई यात्रेदरम्यान वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोटेवाडी आसंगी तुर्क येथे गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर पांडोझरी रस्त्यालगत मरगुबाईचे मंदिर आहे। येथे दर मंगळवार आणि शुक्रवारी यात्रेनिमित्त जत तालुक्यासह कर्नाटक राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। मंगळवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास अचानक प्रचंड वादळी वारे सुटले। वाऱ्याचा वेग इतका जबरदस्त होता की उपस्थित भाविकांनी मंदिराशेजारी असलेल्या शेडचा आधार घेतला। मात्र काही क्षणातच चिऱ्यांनी बांधलेली सुमारे 70 फूट लांबीची भिंत कोसळली आणि शेडवरील पत्रे उडून गेले। या दुर्घटनेत अनेक भाविक ढिगाऱ्याखाली दबले गेले। या भीषण दुर्घटनेत कोंडिबा रावबा गेजगे वय 65, शंकर आबा लोखंडे वय 75, मंगल भाऊसो मोटे वय 60, तसेच कर्नाटकातील अरुण विजू गेजगे वय 14, सोन्या लक्ष्मण चव्हाण वय 14 आणि संजूबाई राम चौधरी वय 50 या 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेत 12 भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे। घटना घडताच स्थानिक नागरिक, पोलीस पाटील आणि सरपंच यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आणि जखमींना उपलब्ध वाहनांमधून विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले। जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आल्यामुळे सुरुवातीला मृत आणि जखमींचा ताळमेळ लावण्यासाठी सुमारे 2 तास लागले। या घटनेची माहिती मिळताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनाला तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मरगुबाई यात्रेत घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आज जत तालुक्यामध्ये मोठेवाडी येथे यात्रेच्या निमित्तानं काही भाविक आले होते। सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं एक अत्यंत दुर्भाग्य घटना घडलेली आहे। तिथं जी भिंत होती, आडोसा होता, त्या आडोशाला बसलेले भाविक भिंत अंगावरती कोसळल्यामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत। जवळपास 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे। बाकीचे बरेच जण जखमी आहेत। त्यातील काही लोक विजापूरला, काही लोक संक सरकारी दवाखाना येथे, काही लोक जत आणि काही लोक मिरजला पाठवलेले आहेत। माननीय जिल्हाधिकारी सांगली, माननीय प्रांताधिकारी जत, माननीय DYSP जत, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी तिथं आणि जे काही सरदार पाटील, आमचे सगळे त्या गावचे सरपंच, उपसरपंच हे सगळे मदत कार्यामध्ये सहभागी आहेत। अत्यंत वाईट घटना ही घडलेली आहे। ज्यांचा यामध्ये मृत्यू पावला आहे त्यांच्यासाठी मी परमेश्वरचरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। जे जखमी लोक आहेत त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार व्हावा यासाठी सर्व प्रशासन मदत करतंय। परत एकदा सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यातली जी लोक मयत झालेली आहेत त्यापैकी 4 लोक जत तालुक्यातील आहेत। पांडोझरीचे 3 लोक आहेत, दरीबडचीचे 1 आणि 2 मुलं 12-13 वर्षाची ही कर्नाटकमधली आहेत। तर ही खूप दुर्दैवपूर्ण घटना घडलेली आहे। आम्ही या सर्वांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि जखमींना उपचार कसे चांगले मिळतील याच्यासाठी प्रयत्नशील आहोत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।